नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शानदार विजय मिळवत विधान परिषदेवर आपले स्थान निश्चित केले आहे. पहिल्याच फेरीत आवश्यक कोटा पूर्ण करत त्यांनी दमदार कामगिरीची नोंद केली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण 618 मते पडली होती. त्यापैकी 13 मते अवैध ठरल्याने 605 वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गोकुळ गीते यांना पहिल्याच फेरीत तब्बल 357 मते मिळाली. आवश्यक कोट्यापेक्षा अधिक मते मिळवत त्यांनी पहिल्याच टप्प्यात विजय निश्चित केला. त्यामुळे पुढील फेरीची आवश्यकता भासली नाही आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले. गोकुळ गीते यांच्या विजयामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी दर्शवलेला विश्वास आणि मिळालेला भक्कम पाठिंबा यामुळे हा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करत मिळवलेला हा विजय नाशिकच्या राजकीय इतिहासातील एक उल्लेखनीय घटना मानली जात असून गोकुळ गीते यांच्या नेतृत्वाला मिळालेली ही मोठी पावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे. हा संघर्षातून आमचा विजय झालाय. खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज. आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे प्रकार वाया जाणार नाही. गोकुळभाऊंनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल. आज ते सत्य झालेलं आहे. आज आमदार म्हणून घरासमोर पाठी लागणार आहे. गणेश गीते खरं तर दाव्यात दीर भाऊजाईचं सगळं आहे. आनंदच आहे सगळा. म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय. गणेश भाऊंचा देखील असेल. खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. आम्हाला सर्वांना आनंद आहे. भाजप